नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मी डॉक्टर संदीप भुसारी, चीफ मेंटर अँड डायरेक्टर ऑफ आवर राहुरी ॲग्री अकॅडमी. बघा, जी काही आपली 9 तारखेला राज्यसेवेची प्री एक्झामिनेशन झाली, त्याच्यानंतर आयोगानं जी काही फर्स्ट अँसर की आहे ती लावलेली आहे. ठीक आहे. आता त्यानुसार जे काही आपले विद्यार्थी आहेत त्यांचे वेगवेगळे स्कोर येत आहेत. बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांना राज्यसेवेसाठी प्रिपरेशन करायचे आणि त्यातले त्यात बरेचसे असे विद्यार्थी आहेत का त्यांना फॉरेस्ट मेन्ससाठी प्रिपरेशन करायचे. ठीक आहे. आपल्या अकॅडमीचा जो काही ऍग्रिकल्चर ऑप्शनल आणि बॉटनी ऑप्शनल हे 2 सब्जेक्टची बॅच आपल्याकडं म्हणजे सेपरेट बॅच प्लस इंटिग्रेटेड बॅच येत आहेत आणि त्याच अनुषंगानं बरेचसे विद्यार्थी आपल्याकडं इन्क्वायरी करत आहे की जे काही फॉरेस्ट मेन्स आहे त्याचा साधारणतः कट ऑफ किती लागेल. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, कट ऑफ प्रिडिक्ट करणं म्हणजे ही एवढी सोपी गोष्ट नसते. ठीक आहे. कारण की बरेचसे विद्यार्थी जो कट ऑफ सांगितला जातो त्याच्यावर काय करत असतात, डिसिजन घेत असतात. ठीक आहे. मग बऱ्याचशा केसेसमध्ये काय होतं, जो काही कट ऑफ आपण प्रेडिक्ट करतो त्याच्यापेक्षा कुठंतरी खाली वर काय होतं असतो त्या ठिकाणी कट ऑफ लागत असतो आणि त्या केसमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं काय होत असतं, नुकसान होत असतं. आता लास्ट टाइमला जी काय आपली ऍग्री एमपीएससी मेन्सची एक्झामिनेशन झाली. ठीक आहे. ऍग्री एमपीएससी मेन्सची एक्झामिनेशन झाली तर त्याच्यामध्ये जो काही कट ऑफ होता, ठीक आहे, आता त्या ठिकाणी 258 जागेसाठी त्यावेळेस मेन्स परीक्षा झाली होती, ऍग्री एमपीसी मेन्स. एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि त्या ठिकाणी जे काही कट ऑफ होते, ठीक आहे, ते कट ऑफ साधारणतः जवळपास 95 ते 105च्या रेंजमध्ये काय केले झाले, कट ऑफ प्रिडिक्ट केले जाते की एवढा कट ऑफ लागल. ठीक आहे. बट झालं असं, ज्यावेळेस ऍक्च्युअल रिझल्ट लागल्यानंतर 90.50 मेन ओपनचं जे आपण आहे कट ऑफ या ठिकाणी बघत आहे, ओपनचा प्रीचा जो काही पेपर झाला होता, ठीक आहे, तर 90.50 एवढा खाली कट ऑफ लागला. ठीक आहे. मग यामध्ये बघा, जे काही तुमचे जवळपास ही 15चा गॅप झाला याच्यामध्ये, म्हणजे 10 ते 15, हे जे काही 10 ते 15च्या रेंज मधले जे काही विद्यार्थी होते, ठीक आहे, मग बरेचसे विद्यार्थी असे होते की 97-98 मार्क्स असून सुद्धा प्रिपरेशन करत नव्हते. ठीक आहे. मग या ठिकाणी एवढ्या खाली कट ऑफ आला आणि आयोगानं काय केलं, रिझल्ट जो आहे तो खूप डिले लावला, म्हणजे डिले केला, रिझल्ट खूप लेट लागला. त्याच्यामुळे जे रिझल्ट लागल्यानंतर जे विद्यार्थी कट ऑफ मध्ये बसले, ठीक आहे, असे सगळे विद्यार्थी जे काय होते त्यांच्यासाठी फक्त किती, 1 ते 1.5 महिना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यासाला राहिला होता आणि ती फर्स्ट टाइम डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन होत होती. त्याच्यामुळं हा टाइम जो आहे विद्यार्थ्यांना, हा फक्त एक पेपर पण त्याच्यामध्ये कम्प्लीट न होणारा होता. ठीक आहे. त्याच्यामुळे मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आता कट ऑफ प्रेडिक्ट करणं या ठिकाणी फॉरेस्टचा जो काही कट ऑफ आहे तो प्रेडिक्ट करणं खूप अवघड आहे. कारण की या ठिकाणी जे काही विद्यार्थी होते, ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, ठीक आहे, ते विद्यार्थी असे होते की त्यांचा मेन्सचा ऑलरेडी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास होता. ठीक आहे. बट कट ऑफ जास्त प्रेडिक्ट गेल्यामुळं बरेचसे असे विद्यार्थी होते की मेन्सचा चांगला अभ्यास असून सुद्धा सुरुवातीला कट ऑफ जास्त लागत, त्याच्यामुळं प्रिपरेशन केलं नाही. ठीक आहे. काहींना मधून प्रिपरेशन सोडून दिलं आणि पर्यायानं काय झालं, खूप कमी कट ऑफ लागला आणि त्यावेळेस अशा विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय झालं, नुकसान झालं. म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य यामागे असं आहे की या ठिकाणी तुम्हाला जे काही करायचंय किंवा तुम्हाला जे डिसिजन घ्यायचंय ते तुम्ही ओन डिसिजन घ्या. ठीक आहे. कारण की फॉरेस्टचा आता कट ऑफ लास्ट टाइम जर बघितलं तर त्या लास्ट टाइम आपल्याला जवळपास 43 जागा होत्या आणि 43 साठी आपलं 133च जवळपास काय लागलं होतं, या ठिकाणी मेरिट लागलं होतं. आणि आत्ताचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी जवळपास 144च्या आसपास जागा या ठिकाणी आहेत. मग एवढ्या मोठ्या जागा आहेत तर या ठिकाणी काय होणार आहे, ऑब्विसली हे जे काही मेरिट आहे तुमचं याच्यापेक्षा काय होणार आहे, कमी त्या ठिकाणी आपलं कट ऑफ येणार आहे. म्हणजे 133 पेक्षा ऑब्विसली 100% त्या ठिकाणी कट ऑफ कमी येईल. पण तो किती खाली येईल याची थोडीशी शुअरिटी आपल्याला सांगता येत नाही. ठीक आहे. आता बरेचसे असे विद्यार्थी आहेत की नाही सर, लास्ट टाइम म्हणजे कॉल मेसेज वगैरे करतायत की 133 कट ऑफ लागला होता तर आता सुद्धा त्याच दरम्यान कट ऑफ वगैरे लागेल. तर तसं होणार नाही. कदाचित राज्यसेवेपेक्षा सुद्धा आपला कट ऑफ या ठिकाणी काय लागणार आहे, कमी लागणार आहे. ठीक आहे. आता दुसरं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. जी काय आपली एफएसओ ची एक्झामिनेशन झाली ती सुद्धा फर्स्ट टाइम काय होत होती, डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन होत होती आणि त्या ठिकाणी, ठीक आहे, त्या ठिकाणी सुद्धा डिस्क्रिप्टिव्हची एक्झामिनेशन होत होती आणि
त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं कट ऑफ जो आहे तो प्रेडिक्ट केला गेला. साधारणतः एक 100, ठीक आहे, 100 ते 105 110 पर्यंत काय लागेल, कट ऑफ लागल. ठीक आहे, 100 ते 110 पर्यंत कट ऑफ लागल असं बऱ्याच ठिकाणी काय झालं, प्रेडिक्ट केलं गेलं. ठीक आहे, किंवा असं एक जनरली वाटायचं की एवढा कट ऑफ लागल. बट तो सुद्धा कट ऑफ जो होता तो जवळपास 94.50च्या दरम्यान काय लागला, कट ऑफ लागला. अशा केसमध्ये इथं सुद्धा विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. त्याच्यामुळं कट ऑफ प्रिडिक्ट करण्यापेक्षा किंवा दुसरा कोणावर विश्वास ठेवण्यापेक्षा थोडंसं काय करा, एक थोडंसं डिसिजन घ्या. ठीक आहे, आता डिसिजन काय घेऊ शकता तुम्ही याच्यामध्ये, जर आता कट ऑफ जर बघितला तर जनरली बघा राज्यसेवेचा जो कट ऑफ लागणार आहे त्याच्यापेक्षा जास्त एक 10 मार्कापर्यंत सुद्धा आपला डिफरन्स असू शकतो, किंवा हे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. कट ऑफ किती खाली येईल हे आपण कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. आणि ती रिस्क, ठीक आहे, ती रिस्क म्हणजे आपण विद्यार्थ्यांची रिस्क घेत असतो, विद्यार्थ्यांची जबाबदारी घेत असतो. त्याच्यामुळे हे कट ऑफ स्पेसिफिकली प्रिडिक्ट करणं, मी पहिल्यापासून तो कट ऑफ वगैरे प्रेडिक्ट करत नाही. कारण की हे एक्झाम्पल आहेत जे की तुम्हाला ऍग्री एमपीसी मेनचे सांगितले, जिथे की 10 ते 15 मार्काचा डायरेक्ट त्या ठिकाणी डिफरन्स झाला आणि खूप विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. ऍक्च्युली 95 96 98 मार्क असून सुद्धा विद्यार्थी प्रिपरेशन करत नव्हते आणि डायरेक्ट किती कट ऑफ लागला, 90चा कट ऑफ लागला. आणि इथं सुद्धा तुम्हाला एफएसओची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बॅच आपली होती आणि जवळपास 200 पैकी फक्त आपल्या कोर बॅचचे 120 अधिकारी त्या बॅचमध्ये झाले. ठीक आहे, त्या बॅचचा जो काही कट ऑफ होता तो 100 ते 110 प्रेडिक्ट केला गेला आणि ऍक्च्युली कट ऑफ किती लागला त्या ठिकाणी 94.50 हा कट ऑफ लागला. मग या केसमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं खूप नुकसान झालं. ठीक आहे, त्याच्यामुळं जे डिसिजन घ्याल ते तुम्ही सेल्फ डिसिजन घ्या. ठीक आहे, म्हणजे ह्याच्या त्याच्यावर किंवा दुसरं कोणी एवढा कट ऑफ सांगितलाय, ठीक आहे, मग त्याच्यानुसार मी निर्णय घेतो असं करू नका. ठीक आहे, आता फॉरेस्ट मेन्स करायची तर पहिली गोष्ट बघा, आता बरेचसे विद्यार्थी तुम्ही याच्यामध्ये एक मला वाटतं की असं तुम्ही करू शकता. बघा आता जर लगेचच प्रीचं परत 26च्या अटेम्प्टसाठी तुम्ही ते प्रिपरेशन करायला मेंटली ठीक नाही आहेत. ठीक आहे, मग तुम्ही काय करू शकता, साधारणतः आपला 1.5 महिन्यामध्ये जवळपास रिझल्ट लागतो, तर 1.5 महिन्यापर्यंत काय करू शकता तुम्ही त्या ठिकाणी, जो काय आपला ऍग्रिकल्चर ऑप्शनल असेल किंवा बॉटनी ऑप्शनल असेल किंवा दुसरा कोणताही तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट असेल जो की तुम्ही राज्यसेवेला सुद्धा घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणजे फॉरेस्ट आणि राज्यसेवेला एकच ऑप्शनल तुमचा सब्जेक्ट असणार आहे. तो सब्जेक्ट काय करा तुम्ही त्या ठिकाणी प्रिपेअर करायला घ्या. ठीक आहे, म्हणजे राज्यसेवेचा पण तुमचा ऑप्शनलचा तो ऑप्शनल प्रिपरेशन होईल आणि तुमचा जो काही फॉरेस्ट आहे, ठीक आहे, म्हणजे सध्या फॉरेस्टला कट ऑफ मध्ये बसल्यानंतर सुद्धा काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं बेनिफिट होईल. आणि समजा जर तुम्ही आता प्रिपरेशनच केलं नाही आणि तुम्ही जर कट ऑफ मध्ये बसला तर त्या ठिकाणी तुमचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होऊ शकतं, नुकसान होऊ शकतं. कारण की 1.5 महिन्याच्या पिरियडमध्ये तुमचा एक ऑप्शनल सब्जेक्टचा स्टडी होऊ शकतो. म्हणजे आता ऍग्रिकल्चरचा जर तुम्ही काटेकोरपणे जर टाइम मॅनेजमेंट केलं तर तुमचा 1.5 ते 2 महिन्यामध्ये तो सिलेबस आरामात कम्प्लीट होईल, व्यवस्थित त्याचं प्रिपरेशन होऊ शकतं. त्याच्यामुळे जर कट ऑफ मध्ये जर तुम्ही बसत असाल, ठीक आहे, म्हणजे तसे जर चान्सेस असतील किंवा त्या पद्धतीचे जर मार्क तुम्हाला असेल, ठीक आहे, आता फारच कमी असेल, साधारणतः 80 85 90 वगैरे असेल तर एवढा पण खाली नाही येऊ शकत आहे कट ऑफ. ठीक आहे, मग हे तर सगळ्यांनाच कळत आहे. ठीक आहे, आणि त्या रेंजमध्ये जर कुठंतरी आपण रेंजमध्ये बसण्यासारखं असलं तर त्या ठिकाणी 100% काय करा तुम्ही, तुमचा जो काही राज्यसेवेला सुद्धा ऑप्शनल सब्जेक्ट ठेवलेला आहे त्या सब्जेक्टचं तुम्ही काय करायचं, प्रिपरेशन स्टार्ट करून द्यायचं. कारण की तुमचा कट ऑफ मध्ये जरी तुम्ही फॉरेस्टच्या नाही बसला तरी राज्यसेवेला काय होईल, तुमचा नेक्स्ट अटेम्प्ट वगैरे जो असेल, ठीक आहे, त्या अटेम्प्टसाठी तुम्हाला फायदा होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जी काही आता अपकमिंग एक्झामिनेशन माहिती आहे तुम्हाला की राज्यसेवेचे एक्झामिनेशन वगैरे जे आहेत ते आता डिस्क्रिप्टिव्ह झालेले आहेत. मग तुम्हाला कधीतरी तुम्हाला प्रिपरेशन स्टार्ट करायचंच आहे. ठीक आहे, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुम्हाला कधीतरी स्टार्ट करायचंच आहे. तर मग बेस्ट वे हा आहे की फॉरेस्टचा कट ऑफ किती लागेल किंवा मेन्सला बसेल की नाही बसणार हा विचार करण्यापेक्षा जो काही ऑप्शनल सब्जेक्ट आहे त्याचं प्रिपरेशन स्टार्ट करून द्या. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, आतापर्यंत आपल्या ज्या काही 2-3 डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन झाल्या, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा जो काही पहिला 1 महिना असतो, ठीक आहे, 1 महिना याच्यामध्ये जातो की मी रायटिंग कसं करू, ठीक आहे, रिडिंग वगैरे केलंय, ठीक आहे, मी जे काही स्टडी केलाय तो रिकॉल होत नाहीये, ठीक आहे, म्हणजे गोंधळून जात असतो सुरुवातीला विद्यार्थी. आणि जे काही रायटिंग वगैरे असेल, रायटिंग संदर्भात खूप सारी मनामध्ये भीती वगैरे असते. ठीक आहे, थोडंसं इंट्रोडक्शन, कंक्लुजन, बॉडी, प्रेझेंटेशन वगैरे हे अनेक भाग आन्सर रायटिंगचे, तर ह्याच्यामध्ये भरपूर सारा विद्यार्थी गोंधळून गेलेला असतो. आणि हे सगळं
त्याला एक ऍक्सेप्ट करण्यासाठी, त्याच्या माइंडला ऍक्सेप्ट करण्यासाठी जवळपास 1 महिन्याचा कालावधी लागत असतो. ठीक आहे. मग समजा तुम्ही आता प्रिपरेशन नाही केलं आणि कट ऑफ लागल्यानंतर तुम्ही कट ऑफ मध्ये बसलात आणि त्यानंतर प्रिपरेशन स्टार्ट केलं, तरी सुद्धा तुमचा 1 महिना ह्या अँसर रायटिंगला त्या फ्लो मध्ये यायला तुमचा जाणार आहे. मग बेस्ट वे हा आहे की तुम्ही आत्ताच काय केलं पाहिजे, प्रिपरेशन केलं पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा, जे काही डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन वगैरे आहे ती ऑब्जेक्टिव्ह पेक्षा खूप साधी आणि सिंपल एक्झामिनेशन आहे. ही फक्त काय पेन पेपरची एक्झामिनेशन आहे. या ठिकाणी ऑब्जेक्टिव्हच्या तुलनेत खूप कमी रिसोर्सेस आपल्याला वापरावं लागतात. एक आहे. तर अशा पद्धतीनं जो काही 1 महिना आहे तो तुम्हाला आता प्रिपरेशन स्टार्ट करा किंवा नंतर स्टार्ट करा, तुम्हाला कधीतरी तो 1 महिन्याचा जो काही पिरियड आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, केव्हा पण प्रिपरेशन करा, तेव्हा तो तुमचा अँसर रायटिंग व्यवस्थित येण्याकरता किंवा त्या पॅटर्न मध्ये तुम्ही शिफ्ट होण्याकरता, ऑब्जेक्टिव्ह मधून सब्जेक्टिव्ह मध्ये शिफ्ट होण्याकरता तुम्हाला तो 1 महिन्याचा कालावधी लागणार आहे. आणि मला वाटतं जर रिझल्टचं तुम्हाला जर कन्फर्मेशन नसेल की आपण मेन्स मधला बसू की नाही बसू, तर हा बेस्ट वे आहे. त्याच्यामध्ये काय करा, तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करून द्या. ठीक आहे. कारण की तुम्ही अँसर रायटिंग काय असतं हा जो काय तुमचा प्रश्न असेल तो त्या ठिकाणी सॉल्व्ह होईल. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं तुम्ही डिसिजन घेऊ शकता. ठीक आहे. कारण की कट ऑफ वगैरे मी तुम्हाला ऑलरेडी हे 2 एक्झाम्पल सांगितले. ठीक आहे. मला नाही वाटत आहे की कट ऑफ आम्ही प्रेडिक्ट केल्यानंतर ठीक आहे तुम्ही त्या बेसवर डिसिजन घ्यावं. कारण की राज्यसेवेचा कट ऑफ एक वेळेस आपल्याला थोडासा प्रेडिक्ट करता येईल. ठीक आहे. थोडासा अवघड पेपर वगैरे होता म्हणल्यावर थोडासा 2-3 मार्काचा डिफरन्स त्याच्यामध्ये पडू शकतो, कमी जास्त कट ऑफ लागू शकतो त्याच्यापेक्षा, म्हणजे लास्ट टाइम जो कट ऑफ लागला त्याच्यापेक्षा, म्हणजे लास्ट टाइम 117चा कट ऑफ जो लागला होता त्याच्यापेक्षा एक 3-4 मार्काने सुद्धा कट ऑफ कमी येऊ शकतो. बट फॉरेस्टचा कट ऑफ या ठिकाणी किती कमी येऊ शकतो हे आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे जे काही डिसिजन वगैरे आहे ते तुम्ही सेल्फ डिसिजन घ्या. आणि ऑब्व्हियसली राज्यसेवेपेक्षा जो काही फॉरेस्टचा कट ऑफ वगैरे आहे तो त्या ठिकाणी कमी लागण्याचे जास्त चान्सेस आहेत. का? कारण की जागा एकतर जास्त आहे, त्याच्यानंतर पेपर थोडासा अवघड होता आणि राज्यसेवेला भरपूर सारे कॅन्डिडेट आहेत. ठीक आहे. म्हणजे राज्यसेवेला फॉर्म भरणारे जास्त कॅन्डिडेट आहे आणि फॉरेस्टसाठी ठीक आहे, म्हणजे जे असे काही विद्यार्थी असतील जे की राज्यसेवेला इलिजिबल असतील बट फॉरेस्टला इलिजिबल नसतील, सेम एफएसओ सारखं. ठीक आहे. म्हणजे पेसिफिक जे काही स्टुडंट आहे त्यातले बेसिकली जे काही सायन्स बॅकग्राऊंडचे बऱ्यापैकी विद्यार्थी आहेत तेच त्या ठिकाणी फॉरेस्टला एक 4-5 स्ट्रीमचे विद्यार्थी त्या ठिकाणी फॉरेस्टला क्वालिफाय आहेत. त्याच्यामुळं फॉरेस्टचा जो कट ऑफ आहे तो या ठिकाणी खूप कमी लागण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळं जो काही डिसिजन आहे तो तुम्ही सेल्फ डिसिजन घ्या आणि जे काही तुमचं अँसर रायटिंग वगैरे असेल किंवा जे काही ऑप्शनल तुम्ही सब्जेक्ट निवडला असेल त्याचं प्रिपरेशन स्टार्ट करून द्या. ठीक आहे. आणि या व्हिडिओच्या निमित्ताने मला एक थोडीशी अनाउन्समेंट करायची की जी काही आपली ऍग्रिकल्चर ऑप्शनल आणि बॉटनी ऑप्शनलची बॅच आहे ती आपण लॉन्च केलेली आहे. ठीक. त्या ज्या काही बॅचच्या डिटेल्स आहेत ह्याच व्हिडिओच्या जे काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये लिंक तुम्हाला दिलेली आहे. त्या लिंक थ्रू तुम्ही जी काही बॅच बद्दलची कम्प्लीट इन्फॉर्मेशन वगैरे बघू शकता. आणि ही जी काही आपली बॅच आहे ही आपली 16 नोव्हेंबरला संडेला आपली बॅच सुरू होत आहे. पुढचे 3 दिवस आपण या ठिकाणी डेमो लेक्चर्स अरेंज केलेले आहेत. ठीक आहे. आणि दांडेकर फुलपाशे जो काही आपला सूर्य प्लाझा जी काही बिल्डिंग आहे त्या ठिकाणी आपलं ऑफिस आहे. आणि या ठिकाणी आपली जी काही ऑफलाईनची बॅच वगैरे आहे ती या ठिकाणी चालणार आहे. ठीक आहे. तर जे काही आपला टेलिग्रामचा चॅनल असेल ठीक आहे त्या ठिकाणी मी लोकेशन वगैरे या आपल्या ऑफिसचं लेक्चर हॉलचं ठीक आहे जिथं आपले डेमो लेक्चर्स वगैरे होते त्याचं मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर लोकेशन शेअर करणार आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी तुम्ही जे काही डेमो लेक्चर वगैरे आहेत ते अटेंड करून घेऊ शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच.